अपूर्णांक शिकलो, त्याची बेरीज आणि वजाबाकी सगळं शिकलो. आता आपल्याला अपूर्णांकांचा गुणाकार शिकायचा आहे. आता तुझ्याकडे या कागदाच्या पोळ्या आहेत, या घेऊन 2 गुणिले 3 दाखव. म्हणजे फक्त ह्याच भाग वापरायचा. हा, 2 गुणिले 3 त्याचा आन्सर सांगायचा का? इथे दाखवायच्या, बनवायच्या आणि आन्सर पण सांगायचं. 2 गुणिले 3 6 पोळ्या म्हणा. 6 पोळ्या. मग दाखव. 6. आणि 6 का झाल्या? 6 का झाल्या? कारण आपण 3 2 वेळा घेतले. 3 2 वेळा घेतले. मग दाखवते इथे 3 2 वेळा. हे 3 आणि हे 3. हे 2 वेळा घेतले की 6 झाले. बरोबर. आता हे दाखव. 3 गुणिले 2. सेमच आहे दोन. दोन्ही सेमच आहे, पण 2 गुणिले 3 आणि 3 गुणिले 2 याच्यात काहीतरी फरक आहे का? हो. माग जे लिहिलंय ते आपण आता केलं आणि ह्याच्यात म्हणजे तिकडे ग्रुपिंग वेगळं आहे. इथे 2 2 चे 3 घेतले आपण. हे 2 गुणिले 3 आहे, म्हणजे 2 2 चे 3 घेतले. हा. 2 गुणिले 3 म्हणजे 2 2 चे 3 घेतले. आणि 3 गुणिले 2 म्हणजे 3 चे 2 घेतले. म्हणजे एका गटात 3 आहेत. हा, 3 चे 2 घेतले. व्हेरी गुड. 6 आले. आता मला दाखव. त्या पोळ्या सगळ्या इथे ठेवून दे परत. आणि मला दाखव 2 गुणिले 1. 2 एकदा घेतले. 2 एकदा घेतले. आता मला दाखव 1 गुणिले 2. 1 2 वेळा घेतला. करेक्ट. आता मला दाखव 1 गुणिले 1. 1 वेळा घेतला. व्हेरी गुड. आता मला दाखव 1/2 गुणिले 2. म्हणजे 1 पूर्ण होणार. हा एक अर्धा आणि हा एक अर्धा. करेक्ट. 1/2 2 वेळा घेतले की 1 पूर्ण झाला. आता दाखव 1/4 गुणिले 4. 1/4 गुणिले 4. परत 1 पूर्ण होणार. व्हेरी गुड. बघा काय होत आहे. 1/4 गुणिले 4. 1 पूर्ण झालं. मग अशी आपण घेतलं होतं 1/2 गुणिले 2. तेव्हा पण 1 पूर्ण झाला होता. 1/4 गुणिले 4 ला पण 1 पूर्ण झाला. आता मी जर म्हणलं 4 गुणिले 1/4. तर काय करायचं? सांग बरं. आता तू काय केलंस? 1/4 गुणिले 4. 1/4 4 वेळा घेतले. आता तुला 4 घ्यायचे. 1/4 वेळा 4 घ्यायचे पाव वेळा. विचार करू बरं. पण 1 पूर्ण 4 एकदा घेता येतील. हा घेतला. दाखव घेऊ. 4 एकदा घे. 4 एकदा घे. 4 एकदा घेतले. 4 अर्ध्या वेळा घेता येतील. हो. 4 पाव वेळा घेता येतील. हो. किती आलं? 1 पूर्ण. हा, म्हणजे 4 गुणिले 1/4 पण 1 पूर्ण आलं. आणि मगाशी 1/4 गुणिले 4 केलं होतंस, पण एक ते पण 1 पूर्ण आलं. म्हणजे 2 अधिक 3 5 असतात आणि 3 अधिक 2 किती असतात?
ते पण 5 असतात. तसंच गुणाकारामध्ये हे गुणिले हे किंवा हे गुणिले हे दोन्ही सेम दोन्ही सेमच असतं. राईट. आता मला मनात विचार करून सांग की 1/8 गुणिले 8 किती असतील? एक पूर्ण. 1/8 गुणिले 8 किती असतील? एक एक पूर्ण. पूर्ण. किंवा 8 गुणिले 1/8 किती असतील? ते पण एक पूर्ण. ते पण एक पूर्ण. म्हणजे आपण काय करतो की जेव्हा 1/4 गुणिले 4 आहे तेव्हा हे 4 आहे आणि हे 4 कॅन्सल करतो की नाही? हा. 1/4 गुणिले 4 आपण काट मारतो आणि म्हणतो 4 गेले 4 गेले. हा. हे जे कॅन्सलेशन आहे त्याचा अर्थ काय आहे? आपण असं काट मारून ते घालवतो आणि 1 राहिला असं म्हणतो. म्हणजे काय होतं की चतकोर पोळी 4 वेळा घेतली तर 1 पूर्ण होणार. हा. 1/8 पोळी 8 वेळा घेतली तरी 1 पूर्ण होणार. कारण एका पोळीचे भागच तेवढं करतो. हा, भागच तेवढे करतोय त्यामुळे ते कॅन्सलेशन होणार आणि 1 पूर्ण हे उत्तर येणार त्यावेळी. हा. बरोबर. आता पोळी घेऊन अर्धा गुणिले 4 कर. 2 पूर्ण. 2 पूर्ण होणार. व्हेरी गुड. अर्धा आपण 4 वेळा घेतले तर झाले 2 पूर्ण. आणि 4 गुणिले अर्धा केलं तर 4 अर्ध्या वेळा घेतले तर 4 घेतले. 4 एकदा घे. 4 मग 2 पूर्ण होणार. परत तेच. परत तेच. हा. अर्धा गुणिले 4 तेव्हा पण 2 पूर्ण झाले आणि 4 गुणिले अर्धा तेव्हा पण 2 पूर्ण झाले. आता अर्धा गुणिले 6 किती होणार? अर्धा गुणिले 6 3 पूर्ण. 3 पूर्ण. व्हेरी गुड. हे 2 हे 2 हे 2. अर्धा गुणिले 6 3 पूर्ण झाले हा झाले. आणि 6 गुणिले अर्धा घेतले तर 3 3 पूर्ण. करेक्ट. हा. आता तोंडी सांग. अर्धा गुणिले 8 किती होणार? अर्धा गुणिले 4 4 पूर्ण. आणि 8 गुणिले अर्धा 4 पूर्ण. 4 पूर्ण. व्हेरी गुड. अर्धा गुणिले 10 5 पूर्ण. आणि 10 गुणिले अर्धा 5 पूर्ण. काय फटाफट चाललंय. आता पहा हे कॅन्सलेशन होतं. हे कसं होतं? अर्धा गुणिले 10 घेतले आपण. तर हे 10 म्हणजे काय आहेत? 2 गुणिले 5 आहेत. आणि आपण मगाशी हे बघितलंय की अर्धा गुणिले 2 ची 1 पूर्ण पोळी होते. हे असे कॅन्सल होतात. म्हणजे अर्धा गुणिले 10 करताना हे 2 कॅन्सल होतील आणि उत्तर किती आलं? 5. कळलं? त्यामुळे अर्धा गुणिले 10चं उत्तर आलं 5. आपण अर्धा गुणिले 10 करताना 10ची फोड करू शकतो गुणाकारामध्ये 2 गुणिले 5. आणि मग हे 2 आणि हे 2 कॅन्सल झाले. म्हणजे काय झालं तर अर्ध्या पोळी 2 वेळा घेतल्यावर 1 पूर्ण पोळी झाली. आणि अशा 5 पोळ्या झाल्या म्हणून हे 5 पूर्ण उत्तर आलं. बरोबर. आता तोंडी सांगायचं. 1/4 गुणिले 8 किती होणार? 1/4 गुणिले 8 2 पूर्ण. 2 पूर्ण. आणि 1/4 गुणिले 12 3 पूर्ण. नक्की? 1/4 पोळी 12 वेळा घेऊन बघ बरं. 1 2 3 5 6 7 8 9 10 11 आणि 12.
1/4 गुणिले 12. हं. मग काय होणार? मग 4 ग्रुपिंग 4 ग्रुपिंग होणार आणि एक पूर्ण पोळी होणार. म्हणजे इथे 12ची तुला फोड करायची, 4 ग्रुपिंग करायचंय. म्हणजे 4 गुणिले किती? 12 म्हणजे 3. 4 गुणिले 3. हा, आणि मग ते 4 कॅन्सल होऊन जातील. म्हणजे 3 पोळ्या. बघ 3 पोळ्या होत आहेत का? हो, झाल्या ना? करेक्ट. हो. आता 1/4 गुणिले 8 किती होणार? 1/4 गुणिले 8. 2 पूर्ण होणार. व्हेरी गुड. 1/4 गुणिले 16 किती होणार? 4 पूर्ण होणार. 4 पूर्ण होणार. व्हेरी गुड. आता पोळ्या घेऊन करून बघावं तर 2/4 गुणिले 4. 2/4 गुणिले 4. 2 पूर्ण. हा, हे बाकीचं काढून टाक. हे 2/4 आहे. 2/4 एकदा घेतले, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा आणि चौथ्यांदा. 2/4 गुणिले 4 झाले 2 पूर्ण. आता 8 गुणिले 2/4 किती होणार? 2/4 जर आपण 8 वेळा घेतले तर किती होणार? आता तुला हे कळलंय ना की 8 गुणिले 2/4 आणि 2/4 गुणिले 8 याचं उत्तर सारखं आहे. म्हणजे 2/4 हे 2/4 आहे. हे जर तू एकूण 8 वेळा घेतलेस तर 2 पूर्ण झाले ना. हे एकदा 2/4, 2/4 दुसऱ्यांदा, 2/4 तिसऱ्यांदा, 2/4 चौथ्यांदा, असे आपल्याला 8 वेळा घ्यायचे 2/4. मग 4 पूर्ण. 4 पूर्ण होणार. करेक्ट. म्हणजे काय होत आहे बघ, आता हा 4 आपण जेव्हा काट मारतो ना, 4 एके 4, 4 दुने 8. आपण या सगळ्यांना काट कशी मारली जाते ते बघूया का? आता इथे कशी काट मारणार? स्केच पेन घेऊन कर त्याच्यावर. आपण काय बघितलं की हे जे 4 आहेत याची फोड होते 2 गुणिले 2. म्हणजे तुझं याला 2 भागलंस तर इथे बे एके बे आणि इथे बे दुणे 4. कर बरं. इथे खाली 2 वर काट मारून 1 लिहायचा. आणि बे दुणे 4 म्हणून याला काट मारून 2 लिहायचं. बे दुणे 4 म्हणजे एकूण उत्तर तुझं आलं 2. इथे जर जास्ती असतं तर तो गुणाकार आला असता त्याचा. आता इथे काट मार. इथे पण तसंच करायचं. करेक्ट. 2 1 जा 2, 2 2 जा 4. म्हणजे तो उत्तर परत 2 झालं. 2. व्हेरी गुड. इथे ते 2 1 जा 2, 2 3 जा 6. म्हणजे मग किती आलं 3. उत्तर? 3. इथे एक होतं त्यामुळे 3. करेक्ट. व्हेरी गुड. इथे सेम. 1 जा 2, 2 3 जा. शाबास. इथे 2 1 जा 2, 2 4 जा 8. म्हणजे उत्तर किती आलं? 4. आता हा 4 आहे ना, हा डिनॉमिनेटर मध्ये वाटू शकतो, छेदामध्ये. तो अंशामध्ये असतो ना, म्हणून हा काट मारल्यावर याच्या डोक्यावर लिहितात. आणि हा छेदात आहे म्हणून हा 1 ह्याच्या खाली लिहितात. हा खाली लिहायचा आणि हा डोक्यावर लिहायचा म्हणजे कन्फ्युजन होत नाही. आता इथे कर. 2 1 जा 2 आणि 2 डोक्यावर लिहि, डोक्यावर. 4 जा 8. म्हणजे किती रोटी झाल्या? 4. 4 पूर्ण. व्हेरी गुड. आता इथे कशी काट मारणार? 2 1 जा 2 आणि 2 5 जा 10.
व्हेरी गुड. 1च्या जागा 5. 5 रोटीज. शाबास. आता मी काही काही स्किप करते मध्ये. आता याला कशी काट मारणार आणि काय उत्तर येणार? 4 1 जा 4. हम्म, 4 1. हम्म, मग 2 into 1 2. 2. व्हेरी गुड. इथे पण सेम नाही. 4 1 जा 4. हम्म, 4 2 जा 8. हम्म, मग 2 into 2 4. 4 उत्तर. 4 रोटीज. व्हेरी गुड. शाबास. हे कळलं आता आपल्याला. आता आपण गोल पोळ्या बाजूला ठेवून देऊया. त्या तिकडे कागदाच्या पलीकडे ठेवून दे सगळ्या गोळ्या करून. आता ह्याच्यातला एक चौरस घे. आता ह्या चौरसाची ही बाजू आहे ना, ही 1 आहे. ही बाजू पण 1 आहे. म्हणजे हे 1 आहे, हे 1 आहे. तर हा टोटल स्क्वेअर आहे. याचा एरिया 1 into 1 म्हणजे 1 झालं. म्हणजे मी जर तुला म्हटलं की हा आपला एक केक आहे, तर हा एक पूर्ण केक आहे. त्याची लेंथ पण 1 आहे, ब्रेड्थ पण 1 आहे, म्हणजे लांबी पण 1 आहे. या चौरसाची, हा आपला चौरस म्हणजे एक केक आहे, याची लांबी 1 आहे, रुंदी पण 1 आहे. आणि क्षेत्रफळ आपण शिकलोय आधीच्या सेशन मध्ये, एरिया. याचं क्षेत्रफळ 1 चौरस इतकं आहे. आता मी हे ठेवले. तर हे किती आहेत? 1 into 2. 1 into 2 म्हणजे एरिया किती झाला? 2 स्क्वेअर्स. आता मला हे चौरस वापरून 2 into 2 दाखव. मुलांनी पण आपल्याकडे असले कागदाचे चौरस बनवून घ्यायचे आणि कागदाचे चौरस बनवून हे प्रॉब्लेम सोडवायचे. आता मला दाखव 2 into 2. हे 2 आपण 2 वेळा घेतले. म्हणजे हे किती झाले? 2 into 2 4. 2 गुणिले 2 4 झाले. आता 4 गुणिले 1 कसा मांडशील? 4 गुणिले 1 मांडा. हे तर ऑलरेडी मांडले, कारण 4 आपण घेतलेले आहेत आणि एकदाच घेतलेले. 4 एकदाच घेतलेले. पण आपल्याला 4 गुणिले 1 चा जर एक आयत दाखवायचा असेल तर लांबी 4 रेक्टँगल, लांबी 4, लेंथ 4 आणि ब्रेड्थ 1. लांबी 4 आणि रुंदी 1. म्हणजे असं दिसतंय. लांबी 4 आणि रुंदी 1. हा झाला 4 into 1. बरोबर आहे. आता तुझ्या कागदावरती लिही बरं स्केच पेननी 4 into 1 किती आला ते. कॅमेऱ्यात दाखव. 4 into 1 4 आलं. आता 2 into 1 दाखव. इथे मांडायचं, रेक्टँगल मांडायचे आणि लिहायचे, दोन्ही करायचं. 2 into 1 आपले चौरस वापरून आपल्याला मांडायचे आणि कागदावर पण लिहायचा तो गुणाकार. 2 एक वेळा घेतलं. हा 2 into 1 म्हणजे लेंथ 2 आली, ब्रेड्थ 1 आली, लांबी 2, रुंदी 1. मग किती आलं लिही? शाबास. आता अर्धा गुणिले 2 किंवा 2 गुणिले अर्धा 1 म्हणजे लेंथ 2 पाहिजे आणि ब्रेड्थ अर्धा. लेंथ 2, लांबी 2 आणि रुंदी अर्धा पाहिजे. तर कसं करशील? 2 हवेत पूर्ण. हा 2 लांबी, रेक्टँगल पाहिजे आपल्याला, आयत पाहिजे ज्याची लांबी 2 आहे. ही लांबी 2 झाली आणि रुंदी आपल्याला 1 पूर्ण नकोय, रुंदी आता आपल्याला अर्धी हवी आहे. लांबी 2 आणि रुंदी अर्धी, हाफ.
करणार? कसं करणार? आत्ता किती आहे रुंदी? ब्रेड किती आहे आत्ता? 1 आहे. हो. 1 आहे. तुला अर्धी पाहिजे. हा. मग काय करावं लागेल? मग ह्याचं अर्ध. हा कर मग. हे घे. फोल्ड कर आणि कट कर. कसं म्हणणार? लांबी 2 आणि रुंदी अर्धा, लेंथ 2 आणि ब्रेड हाफ. मग Very good. असं ठेवलं की लांबी झाली 2 आणि रुंदी झाली अर्धा. अर्ध. हा, आणि 2 गुणिले अर्धा मिळून किती झाले? 1 पूर्ण. 1 पूर्ण. दाखव कसा होतो 1 पूर्ण. व्हेरी गुड. ते असे जोडले की 1 पूर्ण. आता 4 into 1/4 दाखव कसा. लांबी 4 पाहिजे आणि रुंदी 1/4 पाहिजे. मग एका पूर्णाच्याच आपण अर्धे. लांबी आपल्याला 4 पाहिजे. आता तुझी अशी ठेवल्यावरती लेंथ किती झाली आहे? 2. नाव यू वॉन्ट इट एज 4. आणि ब्रेडचं आपल्याला 1/4 पाहिजे. आता ब्रेड किती आहे? 2 आहे. ब्रेड अच्छा, ब्रेड अर्धी. अर्धी आहे. ती तुला क्वार्टरच पाहिजे. 1/4 पाहिजे. ह्याचं पण अर्ध. हा, करेक्ट. लेंथ 4, ब्रेड 1/4. 1/4 मिळून किती झालं? उत्तर किती आलं? 1. होल. करेक्ट. आता हे ठेव बाजूला आणि एक नवा स्क्वेअर घे, नवा चौरस घे. आता काय करायचं? याची जी लांबी आहे ना, तो 1 पूर्ण आहे. त्याचे 3 सारखे भाग करायचे. कसे करशील? 3 इक्वल पार्ट्स त्या लेंथचे. पट्टीने मोजून. हो, चालेल. जवळ जवळ. मग जवळ 5चे कर. 5. पट्टी सरळ धरायची. 10. खाली पण घे गोळा करून, म्हणजे मग इकडे खाली. म्हणजे आपल्याला त्या रेघा मारता येतील. 3 सारखे भाग केले. सरळ धरली का पट्टी? पट्टी सरळ धरायची बरं का. आणि शून्याची जी रेघ असते ती टेकवायची कागदाला. पट्टीचं टोक नाही. ती शून्याची रेघ छान टेकवलीस. आता त्या रेघा मारून घे. म्हणजे लांबीचे 3 समान भाग केले. दाखव कॅमेऱ्यामध्ये. थांब, कापायचं नाही. आणि रुंदीचे 5 समान भाग करायचे. रुंदी म्हणजे सेमच आहे. हा, So, 5 करायचे. 5 समान. हा, म्हणजे किती वर रेघा मारशी? 3 वर. 3 वर घे मारून. खुणा करून घे आणि रेघा मारून घे. आणि त्या रेघा मार्शीला इकडे पण खुणा करावे लागते. रेघा मारल्यास की त्या स्केच पेनने एकदा डार्क कर, म्हणजे त्या नीट दिसते.
स्केच पेन डार्क कलर घेऊ ना. ही पण बरोबर. आता हे कॅमेऱ्यात दाखव कसे भाग केले ते. लांबीमध्ये 3 समान भाग केले आणि रुंदीमध्ये 5 समान भाग केले. एकूण भाग किती झाले? छोटे रेक्टँगल्स किती झाले? छोटे आयत टोटल 4 into 3 12. 4 आहेत का? 1 2 3 4 सॉरी 5 into 3 15. 15. म्हणजे एक पूर्ण जो आहे त्याचा तो प्रत्येक छोटा रेक्टँगल कितवा भाग आहे? 1/50. 1/15. करेक्ट. 1/15. म्हणजे याच्यामध्ये हे असे 15 आयत झालेले आहेत. हा आपला एक पूर्ण केक आहे. म्हणजे आपण जर हे सगळे तुकडे कापले तर आपण हा केक एकूण 15 जणांना देऊ शकतो. बरोबर. म्हणजे हा प्रत्येक तुकडा हा 1/15चा तुकडा आहे. 1/15. 1/15. बरोबर आहे. आता हा जो 1/15चा तुकडा आहे, आता आपण ही लांबी बघितली, तर लांबीमध्ये आपण किती भाग केले? 3. म्हणजे आता फक्त लेंथचा विचार करूया, लांबीचा. तर हा एवढा भाग किती आहे? 1/3. 1/3. आणि असे आपण 2 घेतले, म्हणजे इथून इथपर्यंत घेतलं तर किती झाले? 2/3. 2/3. आणि इथून इथपर्यंत घेतले तर 3/3. 3/3 म्हणजे 1 होल. म्हणजे या लांबीचं जर आपण इथून इतका भाग घेतला तर हा झाला 1/3. इथून इतका घेतला तर, इथून इतका घेतला तर 1/3चे आपण 2 घेतले म्हणजे झाले 2/3. आणि हे पूर्ण घेतले तर 3/3 म्हणजे 1 पूर्ण. तसं रुंदीमध्ये हा किती झाला? 1/5. 1/5. हा इथून इतका घेतला तर 2/5. 2/5. इथून इतका 3/5. इथून इतका 4/5. इथून इतका 1 होल म्हणजे 5. 1 होल. म्हणजे रुंदीमध्ये इथून इतका घेतला तर 1/5. इथून इतका घेतला तर 2/5. इथून इतका घेतला तर 3/5. हा इथून इतका म्हणजे 4/5. आणि इथून इतका म्हणजे 5/5 म्हणजे 1 पूर्ण. बरोबर. आता मला 1/3 गुणिले 1/5 1/3 into 1/5 हा कलर करून दाखव. आपण गुणाकारासाठी रेक्टँगलच बनवतोय ना. मग आता 1/3 into 1/5 म्हणजे काय? त्याची एक साइड 1/3 पाहिजे लेंथ आणि ब्रेड्थ 1/5 घ्यायची. म्हणजे हा करेक्ट. मग तो कलर कर. असं शेडिंगच्या लाईन्स काढतो तशा काढल्यास तरी चालेल. दाखव कॅमेऱ्यामध्ये. 1/3 into 1/5 1/3 गुणिले 1/5 म्हणजे तो एक आयत आला. आता मला दाखव 2/3 गुणिले 2/5. 2/3 म्हणजे हा एवढा पूर्ण. मग तो कलर कर. पूर्ण कलर कर. आता 2/3 गुणिले 2/5 हे सेपरेट ठेवू का? त्याला इन्क्लूड कर त्याच्यात.
आता हा झाला 2/3 गुणिले 2/5. दाखव तुझ्या रंगवलेल्या कॅमेऱ्यामध्ये. 2/3 गुणिले 2/5. ठीक आहे. आता 2/3 गुणिले 4/5. 2/3 गुणिले 4/5. म्हणजे आता दुप्पट होणार. हा झाला 2/3 गुणिले 4/5. किती आला एकूण? उत्तर काय आलं? नंबर मध्ये काय सांगणार ते उत्तर? 8 बॉक्सेस. 8 बॉक्सेस. आणि प्रत्येक बॉक्स कितीचा आहे? 1/3 बाय 1/5. प्रत्येक बॉक्स 1/3 गुणिले 1/5 म्हणजे कितीचा आहे? 1/3 इंटू 1/5 म्हणजे कितीचा आहे? 1/50. 1/15. 1/15 चे तू किती कलर केलेस याच्यामध्ये? 8 म्हणजे किती झाला? 8/50. 8/15. आता पहिलं बघूया परत. 1/3 इंटू 1/5 म्हणजे केवढा आहे? हा एवढा. एकच बॉक्स आहे. दाखव. एकच बॉक्स आहे. 1/3 इंटू 1/5. मग 2/3 इंटू 2/5. 2/3 गुणिले 2/5. एवढाच. हा एवढा आहे. हा म्हणजे ते किती आहेत? आकड्यात काय सांगतो आपण त्याला? 4/50. 4/15. 4/15. आणि 2/3 गुणिले 4/5 म्हणजे एवढं जे काही कलर गेलं ते पूर्ण. ते सगळं. आणि ते किती बाय किती झाले? किती छेद किती झाले? म्हणजे हे असं नंबर मध्ये काय सांगणार त्याला? 2/3 2/3 बाय 4/5. हा. आणि टोटल याचं उत्तर काय आलं? 8/50. 8/50. हा आपण ह्याच्यावर लिहूया परत. 1/3 इंटू 1/5 म्हणजे केवढं आलं? दाखव. 1/50. हा लिही इथे मग याच्या पुढे 1/50. आता दुसरं लिही 2/3 इंटू 1/5. हे किती येईल बघ बरं? 2/50. हा करेक्ट. 2/50. आणि 2/3 इंटू 4/5 लिही. 2/3 इंटू 4/5 म्हणजे 8/50. म्हणजे आता काय दिसतंय बघ बरं? जेव्हा आपण गुणाकार करतो आहे तेव्हा काय दिसतंय? इथे अंशात काय येत आहे आणि छेदात काय येत आहे ते ऑब्झर्व करून मला सांग. काय होत आहे? 3 into 5 is equal to 15. 2 into 1 is equal to 2. इथे पण 2 into 4 is equal to 8. 3 into 5 is equal to 15. करेक्ट. म्हणजे काय होत आहे? गुणाकार होताना आता हे जर आपण बघितलं जे तिने लिहिलं आहे तर 1 गुणिले 1 अंशात 1 आला. 3 गुणिले 5 15 आले छेदात. अंशामध्ये 2 गुणिले 1 2 आले. छेदामध्ये 3 गुणिले 5 15 आले. आणि इथे पण 2 चौक 8 आले आणि 3 15 आले. म्हणजे काय होत आहे? अपूर्णांकांचा जेव्हा आपण गुणाकार करतो आहे तेव्हा अंशांचा गुणाकार
भागिले छेदांचा गुणाकार म्हणजे प्रॉडक्ट ऑफ न्यूमरेटर्स डिवायडेड बाय प्रॉडक्ट ऑफ डिनॉमिनेटर्स. हा, अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशांचा गुणाकार भागिले छेदांचा गुणाकार किंवा प्रॉडक्ट ऑफ न्यूमरेटर्स डिवायडेड बाय प्रॉडक्ट ऑफ डिनॉमिनेटर्स. हे तुमचं तुम्ही आयताचे भाग करत ते रंगवत असं आपण शोधून काढलेलं आहे. आणि जी मुलं हे बघता आहेत त्या सगळ्या मुलांनी पण आता आपण केलेले सगळे प्रश्न एक 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 स्वतः सोडवायचे आहेत. तुम्हाला जर सोडवायला थोडासा वेळ लागणार असेल तर आपला व्हिडिओ पॉज करायचा आणि मग पुढचं सोडवायचं. पण स्वतः विचार केला, स्वतः सोडवलं, स्वतः ऍक्टिव्हिटी केली की तुम्हाला समजणार आहे. ओके, थँक्यू.